तो नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? तर मजेत असला पाहिजे. तर मित्रांनो, आज आहे होळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. तर मित्रांनो, आज चापेरी गावामध्ये म्हणजे 7 गावांचा एक शिमगोत्सव तो चापेरी गावामध्ये आहे. तर तिकडेच जाणार आहोत. म्हणजे 8-9 किलोमीटर आपल्याला इथून जावं लागणार आहे गाडीने, आणि अर्धी लोक पायी गेला तर शॉर्टकट आहे इथून. तर 1-2 किलोमीटर आहे इथून चालत पायी. अर्धी लोक गेले वाडीतली, आणि आज आपण जाणार आहोत तो गाडीने जाणार आहोत. बाईकने जाणार आहोत. मी आणि माझ्यासोबत एक मित्र आहे ओमकार, त्यासोबत जाणार आहे. चला तर बघूया आपला 7 गावांचा शिमगोत्सव कशा प्रकारे असणार आहे. चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चला तर भेटूया डायरेक्ट सानेवरतीच. आता आपला शिमगोत्सव उत्सव 15 ते 20 मिनिटात 12:30च्या मुहूर्तानुसार चालू होणार आहे. आपण सर्वांनी सहकार्य करण्याची अपेक्षा ठेवायची आहे. दुसरा विषय म्हणजे आपण वेळोवेळी सांगित असताना नारळ जे तुम्ही होम चालू असताना कृपया तुम्ही कुणीही फेकू नका. तुम्हाला हात जोडून कलकलीची विनंती आहे. कारण जेव्हा आम्ही मानकरी जेव्हा रहितपणे जेव्हा फिरत असते तो एखादा नारळ त्याच्या डोक्यावरती लागतो आणि तो अनुचित प्रकार आपल्या देवीसमोर घडत असतो, तेव्हा त्याची आपण सर्वांना दक्षता बाळगायची आहे. माझ्या सर्व रहित मंडळीला मी धन्यवाद देतो.
सर्व रहित मंडळी गाडी आपल्या जेव्हा थांबवला तर आपल्याला खाली गाडीच्या मांडावरती जायचं आहे तेव्हा कृपया आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. आमचे बैल जोडले नाही तोड आम्हाला फक्त आणि फक्त बैलगाडीची तोड. सो मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, कोकणात होळी ही कशाप्रकारे केली जाते या व्हिडिओमार्फत मला माहिती पडली आहे तर असेलच. आणि शहरामध्ये होळी कशी केली जाते, होळी ही रंग वगैरे लावला जातो आणि कोकणात होळी ही अशी पारंपरिक पद्धतीने केली जाते. आपण आमच्या इकडे म्हणजे गावाला कोकणात रंग लावतात फक्त रंगपंचमीलाच आणि शहरामध्ये होळी ही रंग लावून करतात. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नैसर्गिक कोकणात. चला भेटूया. कोकण मोठं आहे, एकाच व्हिडिओमध्ये नाही तर सांगता येणार. चला तर चॅनलवरती कोण असेल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.